जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। विजापूर जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। सीमेपासून अगदी जवळच्या चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मंगळवारी संध्याकाळी तब्बल 8 कोटींची रोकड आणि 50 किलो सोनं लुटलं गेलं आहे। दरोडेखोरांनी थेट मिलिटरी ड्रेस घालून पिस्तूल आणि धारदार हत्यार दाखवत ही संपूर्ण घटना पार पाडली। बँक कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून धमक्या देत दरोडा टाकण्यात आला। ही घटना घडताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने नाकेबंदी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी 7च्या सुमारास चडचण शहरातील पंढरपूर मुख्य रस्त्यावर गजबजलेल्या भागात असलेल्या SBI शाखेत ही घटना घडली। कामकाज संपण्याच्या अगदी थोडं आधीच काही जण थेट मुख्य दरवाजातून आत शिरले। त्यांच्या अंगावर मिलिटरी सारखे ड्रेस होते, हातात देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्र होती। त्यांनी आत येताच व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि ताबडतोब हातपाय बांधले। काही मिनिटातच बँकेत ठेवलेली रोकड आणि सोन्याचे दागिने त्यांनी बॅगमध्ये भरून घेतले। प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम तब्बल 8 कोटी आणि 50 किलो सोनं इतकी आहे। बँकेतील लोकांनी ही माहिती बाहेर दिल्यानंतर काही मिनिटातच शहरभर ही बातमी पसरली। नागरिक हजारोंच्या संख्येने बँकेबाहेर जमा झाले। तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। पोलिसांना लोकांना हटवण्यासाठी कसरत करावी लागली। दरोडा टाकल्यानंतर हे दरोडेखोर हुलजंती मार्गे पळून गेले अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे। रत्नागिरी ते नागपूर महामार्गावर पथके रवाना झाली आहेत। प्रत्येक रस्त्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे। पोलीस तपासादरम्यान दरोडेखोरांनी वापरलेली मोटार मंगळवेढा हुलजंती गावाजवळ सापडली। गाडीचा नंबर KA24 DA2456 असा आहे। रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे ही गाडी बंद पडली आणि त्यांनी मोटार सोडून पलायन केले। स्थानिक काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला, पण दरोडेखोर शस्त्रासह पळून जाण्यात यशस्वी झाले। मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। डॉग स्क्वॉड आणि श्वान पथकाचा देखील वापर करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तातडीने CCTV तपासण्याचे आदेश दिले। मंगळवेढा व चडचण पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती। पोलिसांकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अतिरिक्त चौकशी आणि तपास सुरू आहे। या दरोड्यात नक्की किती जण सहभागी होते? लुटलेली रक्कम कुठे नेली गेली? स्थानिक स्तरावर कोणाचा सहभाग होता का? याचा तपास सुरू आहे। नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे, कारण इतक्या मोठ्या रकमेचा आणि सोन्याचा दरोडा बँकेत घडणं ही अभूतपूर्व घटना आहे। या प्रकरणात पोलिसांची तपास यंत्रणा कितपत जलद गतीने कार्य करते आणि आरोपींचा शोध घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अधिक माहितीसाठी जनहित टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।